इतिहासात अशी अनेक साम्राज्य होऊन गेली, पण रोमन साम्राज्याची सर कोणालाच नाही. विचार करा, एक असं साम्राज्य जे तब्बल 1000 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकलं, इतकं विशाल आणि इतकं सामर्थ्यशाली की ते कधी संपणारच नाही असं वाटायचं, पण ते संपलं. तर चला, या महान साम्राज्याच्या पतनामागचं रहस्य काय आहे ते आज आपण उलगडून पाहूया. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा. एक साम्राज्य जे 3 खंडांमध्ये पसरलं होतं: युरोप, आफ्रिका आणि आशिया. सगळीकडे एकच कायदा, एकच बाजारपेठ आणि जगातली सर्वात शिस्तबद्ध सेना. हीच होती आयडिया ऑफ रोम, एक अशी अजेय शक्ती जी कायम टिकेल असं सगळ्यांना वाटत होतं. मग प्रश्न हा आहे की इतकं मोठं, इतकं शक्तिशाली साम्राज्य अचानक कोसळलं कसं? हा प्रश्न आजही इतिहासकारांना विचार करायला लावतो. चला, आपणही या ऐतिहासिक रहस्याच्या मुळाशी जाण्याचा एक प्रयत्न करूया. रोमन साम्राज्याचा पाडाव कसा झाला हे समजून घेण्याआधी ते साम्राज्य किती भव्य होतं, किती महान होतं हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तरच आपल्याला त्याच्या पतनाची कारणं नीट कळतील. चला, आधी या साम्राज्याच्या पायाभरणीचा प्रवास पाहूया. ही टाइमलाईन बघा जरा. इसवी सन 753 मध्ये एका छोट्या शहरापासून सुरू झालेला प्रवास जवळपास 1500 वर्षांनंतर एका विशाल साम्राज्याच्या अंतापर्यंत येऊन पोचला. किती मोठा आणि खरंच अविश्वसनीय प्रवास आहे हा. आणि हा जो बदल होता ना, प्रजासत्ताकाकडून साम्राज्याकडे जाण्याचा, तो खूपच महत्त्वाचा ठरला. सम्राट ऑगस्टसच्या काळात केवळ स्थिरता नाही आली, तर साम्राज्याचा विस्तार इतक्या झपाट्याने झाला की त्याची इतिहासात नोंद झाली. याच काळात सुरू झालं पॅक्स रोमाना, म्हणजे रोमन शांततेचा पर्व. म्हणजे बघा, रोमन लोकांनी फक्त प्रदेश नाही जिंकले, तर एक अशी संस्कृती घडवली जिचा वारसा आजही आपल्या जगात जिवंत आहे. त्यांनी बांधलेले रस्ते आणि पाणी पुरवठ्याच्या योजना आजही अभियांत्रिकीचे अद्भुत नमुने मानले जातात. हे अविश्वसनीय आहे. पण आता या भव्यतेच्या पलीकडे पाहूया, कारण साम्राज्याचा हा प्रचंड डोलारा बाहेरून कोसळण्याआधीच आतून पोखरला जात होता. चला, या अंतर्गत कारणांचा जरा शोध घेऊया. ही एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे, विल्ला प्रणाली. झालं असं की श्रीमंत जमीनदार इतके शक्तिशाली झाले की त्यांनी स्वतःची छोटी छोटी राज्यच तयार केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते केंद्राला करच देत नव्हते. याचा परिणाम काय झाला? केंद्राचा खजिना रिकामा होऊ लागला आणि साम्राज्याची ताकद विभागली गेली. जरा विचार करा, एकाच वेळी इतक्या सगळ्या समस्या साम्राज्याला पोखरत होत्या. प्रचंड महागाई, सतत होणारी अंतर्गत युद्ध, भ्रष्टाचार, आणि साम्राज्य इतकं मोठं झालं होतं की ते सांभाळणंच कठीण झालं होतं. या सगळ्या गोष्टींनी मिळून साम्राज्याचा पायाच खिळखिळा करून टाकला. तर पहिला मोठा सिद्धांत हाच आहे की रोमला कोणी पाडलं नाही, तर ते स्वतःच्याच प्रचंड आकारामुळे आणि आतल्या समस्यामुळे कोसळलं. जणू काही एखादी प्रचंड इमारत स्वतःच्याच वजनाने कोसळावी, अगदी तसंच काहीसं. बरं, ही झाली आतली गोष्ट. आता आपला तपास बाहेरच्या धोक्यांकडे वळूया, ज्यांनी या आधीच कमकुवत झालेल्या साम्राज्यावर एकामागून एक जोरदार आघात केले. हे सगळं एका डॉमिनो इफेक्टसारखं घडलं. आशियातून आलेल्या हुणांनी युरोपातल्या जर्मनिक जमातींना त्यांच्या जागेवरून हुसकावून लावलं. त्या जमाती थेट रोमन साम्राज्याच्या सीमांवर येऊन धडकल्या. आणि मग इसवी सन 410 साली जेव्हा प्रत्यक्ष रोम शहराची लूट झाली, तेव्हा अजिंक्य रोम ही कल्पना जणू धुळीला मिळाली. तो एक प्रचंड मोठा मानसिक धक्का होता. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ज्या सैनिकांवर रोमच्या संरक्षणाची जबाबदारी होती, तेच अनेकदा बाहेरच्या आक्रमकांच्या वंशाचे होते. म्हणजे त्यांची निष्ठा रोमन साम्राज्यापेक्षा स्वतःच्या जमातीशी जास्त होती. ही एक खूप मोठी कमजोरी ठरली. आणि हा आहे दुसरा सिद्धांत, जो गिबनच्या सिद्धांताच्या अगदी विरुद्ध आहे. याचं म्हणणं असं आहे की रोम स्वतःहून कोसळलं नाही, तर बाहेरच्या शक्तींनी त्याचा पद्धतशीरपणे नाश केला. म्हणजे ही नैसर्गिक मृत्यू नव्हता, तर हत्या होती. चला, आता जरा पुढे जाऊया. इसवी सन 476 नंतर नक्की काय घडलं आणि रोमच्या पतनाची ही कहाणी आजही आपल्यासाठी इतकी महत्त्वाची का वाटते? इतिहासकारांमध्ये आजही यावर मोठा वाद आहे की रोमचं खरंच पतन झालं की त्याचं फक्त परिवर्तन झालं. कारण पूर्वेकडील साम्राज्य तर आणखी 1000 वर्ष वैभवात होतं आणि पश्चिमेकडील रोमन संस्था जसं की चर्च तशाच टिकून राहिल्या. त्यामुळे काही जण याला शेवट न मानता एक नवीन सुरुवात मानतात. ह्यावरून हे अगदी स्पष्ट होतं की रोम कधीच पूर्णपणे संपलं नाही. त्याची भाषा, त्याचे कायदे आणि त्याचे विचार आजही आपल्या जगात जिवंत आहेत. आणि हे ऐकून आश्चर्य वाटेल की अमेरिकेच्या संस्थापकांनी आपलं सरकार बनवताना रोमन प्रजासत्ताकाकडूनच खूप मोठी प्रेरणा घेतली होती. आणि शेवटी हा प्रश्न, हा आपल्याला विचार करायला लावणारा आहे. रोमन साम्राज्याचा उदय आणि अस्त ही केवळ इतिहासातली एक घटना नाही, तर तो एक धडा आहे, जो काल जितका महत्त्वाचा होता तितकाच आजही आहे.